आपल्या रूढी परंपराप्रमाणे नव हिंदू वर्षाचे पाडव्याच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याचे महत्व सर्वांना आपल्या हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे माहिती आहेच. पाडवा सण हा आनंददायी सुख समृद्धीचा सण आहे आणि हा आनंददायी सण आपल्या प्रत्येकाच्या घरी आपण साजरा करतच असतो. पाडव्याच्या निमित्ताने प्रत्येकाच्या आपल्या घरी गोडधोड जेवण सुख समाधान लाभलेलं असतं आणि हे सुख समाधान गोरगरिबांच्याही घरी लाभो हा संकल्प नर्मदे हर परिवाराचा नेहमी राहिलेला आहे. आणि हा संकल्प घेऊन हा मानस घेऊन आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने नर्मदे हर परिवाराच्या वतीने पाडव्यानिमित्त एक गोरगरिबांच्या घरी एक गोड घास प्रत्येकाच्या मुखात जावो म्हणून नर्मदे हर परिवाराच्या वतीने गरिबांना श्रीखंड वाटप करण्याचा हेतू आपल्या संकल्पनेतून आम्ही मांडला आणि आज तो आम्ही संकल्प प्रत्येकाच्या घरी जाऊन श्रीखंड वाटप करून हा खऱ्या अर्थाने हा पाडव्याचा सण आम्ही साजरा करत आहे. आणि याचा आम्हाला आनंद होतोय की आमच्याही मुखात गोड घास असताना तोच गोड घास गरिबांच्या मुखात जातो आणि त्यांचाही हा पाडव्याचा सण आनंदाने साजरा होतोय. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि अशीच संकल्पना सर्वांनी घेऊन या समाजाची सेवा करावी असा एक आमचा हेतू आहे. या पाडव्याच्या निमित्ताने मी एवढंच सांगतो की आज आपण पाहतोय अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाच्या झळा केवळ फक्त त्या देशापुरत्या मर्यादित नाही राहिलेल्या, तर प्रत्येक देशाला त्याची झळ पोचलेली आहे. आणि ही झळ कितपत असेल हे पुढचा येणारा काळच सांगेल, परंतु मानवतेच्या दृष्टीने कसं वागायचं काय वागायचं हे आपण याच्यातून घेऊया आणि अशीच गोरगरिबांची सेवा मानवतेच्या दृष्टीने आपण सर्वांनी करूया. तसेच 10वी 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत, उद्या बाकीच्या वर्गांच्या परीक्षा सुरू होतील, तर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक दृष्टीने शुभेच्छा आणि त्यांची शैक्षणिक प्रगती चांगली हो आणि हा भारत देश तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या थोर समाजांच्या विचाराने प्रगत हो हीच मी खरं पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि नर्मदे हर परिवाराने हा जो काही संकल्प केलेला आहे किंवा संकल्प आहे मानस आहे हा असाच वृद्धिंगत हो ही मी सदिच्छा व्यक्त करतो आणि पाडव्याच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. गाव येथील सर्व सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असणारा नर्मदे हर परिवार आणि आजचा गुढीपाडव्याचा सणाचा औचित्य साधून आज या ठिकाणी गोडेगावातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाचा घास गोड व्हावा या दृष्टिकोनातून आमचे मार्गदर्शक श्री विनोद काळे सर आणि त्यांची सर्व टीम नर्मदे हर परिवाराच्या सर्व सदस्य मंडळी यांनी निर्णय घेतला की आपल्या गावामध्ये जे गरजू आहेत त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी त्यांचा आजचा दिवस गोड झाला पाहिजे म्हणून आज त्यांनी सकाळीच नियोजन केलं आणि श्रीखंडाच्या डब्यांचं वाटप त्या ठिकाणी आम्ही आज सकाळपासून प्रत्येक घरोघरी जाऊन करत आहे. आज या ठिकाणी जुन्नर फाटा येथील काळोखे वस्तीवर सर्वच नर्मदे हर परिवाराचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित राहिले. त्यामध्ये सन्माननीय अनिल काळे सर असतील, निलेशजी जंगम असतील, गोडेगावच्या सरपंच अश्विनताई तिटकारे असतील, विनोद काळे सर असतील, उदयजी नांगरे असतील, विक्रमजी तिटकारे असतील, गजुनाना कासार असतील, त्याचप्रमाणे सुनील भाऊ काळोखे असतील, ही सर्व मंडळी, निलेशजी जंगम, ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी गरजू लोकांना श्रीखंडाचं वाटप करून त्यांचा घास गोड करण्याचं काम केलेलं आहे. असंच या पुढील काळात आम्ही सामाजिक कामात तुमच्या सोबत आहे, असणार आणि राहू हीच या ठिकाणी ग्वाही देतो. सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने नर्मदे ग्रुप यांच्या वतीने गोरगरीब जनतेचा पाडवा गोड व्हावा यासाठी नर्मदे ग्रुप सतत काही ना काही नवीन नवीन उपक्रम राबवत असत. तसेच दिवाळीप्रमाणे
गुढीपाडव्याच्या दिवशी गोरगरीब जनतेचा पाडवा गोड व्हावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. असेच नवनवीन उपक्रम आपल्या ग्रुपच्या मार्फत व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते.